नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. असं केल्याशिवाय ही पूजा पूर्ण मानली जाते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव कथा अर्धवट सोडू नका. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. भद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती होते. भद्र देशाचा राजा अश्वपती त्याला मूलबाळ नव्हते. संतान प्राप्तीसाठी त्याने मंत्रोच्चारण करीत 1,00,000 आहुत्या दिल्या. हा क्रम 18 वर्ष सतत चालू राहिला. त्यानंतर स्वतः सावित्री देवी प्रकट झाली आणि वरदान दिले की हे राजन, तुला एक सुंदर मुलगी होईल. देवीच्या कृपेने जन्माला आलेल्या त्या मुलीचे नावही सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली, परंतु योग्य वर न मिळाल्याने सावित्रीचे वडील दुःखी होते. शेवटी त्यांनी स्वतः मुलीला वर शोधण्यास पाठवले. सावित्री तपोवनामध्ये भटकू लागली. सार्व देशाचा राजा द्युम्नसेन तेथे राहत होता, कारण त्यांचे राज्य कोणीतरी बळकावले होते. त्यांचा मुलगा सत्यवान त्यास पाहताच सावित्रीने त्याला आपला वर म्हणून निवडले. ही वार्ता देवर्षी नारद यांना कळताच ते राजा अश्वपतीकडे पोहोचले आणि ते म्हणाले, हे राजन, तुम्ही हे काय करत आहात? सत्यवान हा सत्वगुणी, गुणवान आणि बलवानही आहे, पण त्याचे वय खूप कमी आहे. तो अल्पायुष्य आहे. तो फक्त 1 वर्षानंतरच मरणार आहे. नारदांचे हे म्हणणे ऐकून राजा अश्वपती यांना खूप काळजी वाटू लागली. सावित्रीने त्यांना कारण विचारले. तेव्हा राजा म्हणाला, मुली, तू ज्या राजकुमाराची वर म्हणून निवड केली आहे तो अल्पायुष्य आहे. त्यामुळे तुला दुसऱ्या कोणाला तरी जीवनसाथी बनवावे लागेल. त्यावर सावित्री म्हणाली, बाबा, आर्य मुली आपला पती एकदाच निवडतात. जसं राजा एकदाच आदेश देतो, पंडित एकदाच प्रतिज्ञा करतात आणि कन्यादानही एकदाच केले जाते. सावित्री हट्ट करू लागली आणि म्हणाली की मी सत्यवानाशीच लग्न करेन. राजा अश्वपतीने सावित्रीचा विवाह सत्यवानाशीच केला. सावित्री सासरच्या घरी पोहोचताच सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. वेळ निघून जाऊ लागला. महर्षी नारदांनी सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस अगोदरच सांगितला होता. जसजसा दिवस जवळ येऊ लागला तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींनी सांगितले त्या दिवशी त्या निश्चित स्थितीला पितरांचे पूजन केले. रोजच्या प्रमाणे सत्यवान त्या दिवशी लाकूड तोडायला जंगलात गेला. सोबत सावित्रीही गेली. जंगलात पोहोचल्यानंतर सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला. तेव्हा त्याच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. वेदनेने व्याकुळ सत्यवान झाडावरून खाली उतरला. सावित्रीला त्याचे भविष्य समजले. सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवून सावित्रीने सत्यवानाच्या डोक्याला हात लावला. तेव्हा यमराज तेथे येताना दिसले. यमराज सत्यवानाचा प्राण बरोबर घेऊन जाऊ लागले. सावित्रीही त्यांच्या मागे मागे गेली. यमराजाने सावित्रीला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला की हा विधिलिखित नियम आहे, पण सावित्रीला ते मान्य नव्हते. सावित्रीची ती निष्ठा आणि भक्ती पाहून यमराजाने तिला सांगितले की हे देवी, तू धन्य आहेस. माग, तुला काय हवं ते माग. त्यावेळेस सावित्री म्हणाली, माझे सासू सासरे वनवासी आहेत, अंध आहेत. तुम्ही त्यांना दिव्य प्रकाश द्या. त्यावर यमराज म्हणाले, अगदी तसंच होईल. आता परत जा. पण सावित्री पती सत्यवानाच्या मागे मागे जाऊ लागली. यमराज म्हणाले, देवी, तू परत जा. त्यावर सावित्री म्हणाली, देवा, मला माझ्या पतीच्या मागे मागे चालण्यात काहीच अडचण नाही. पतीच्या मागे चालणे हे तर माझे कर्तव्य आहे. हे ऐकून यमराजाने तिला दुसरा वर मागायला सांगितले. त्यावर ती म्हणाली, आमचे सासरचे राज्य आम्हाला परत मिळवून द्यावे. यमराजाने तिला तेही वरदान दिले आणि म्हणाले, आता तरी तू परत जा. पण सावित्री मागे मागे चालतच राहिली. आता यमराजाने तिला 3रे वरदान मागायला सांगितले. त्यावर सावित्रीने 100 मुलांचे वरदान आणि सौभाग्य मागितले. यमराजाने सावित्रीला हेही वरदान दिले. सावित्रीने यमराजाला सांगितले, प्रभू,
मी एक पतिनिष्ठ पतिव्रता पत्नी आहे आणि आपण मला पुत्र होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. यमराज अंतर्धान पावले आणि सावित्री त्या वटवृक्षाच्या जवळ आली जिथे तिच्या पतीचे मृत शरीर पडले होते. सत्यवान जिवंत झाला. दोघेही आनंदाने आपल्या राज्याकडे निघाले. दोघेही जेव्हा घरी पोहोचले तेव्हा आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाल्याचे त्यांना दिसले. अशा प्रकारे सत्यवान आणि सावित्री दीर्घकाळ राज्यसुख उपभोगत राहिले. त्यामुळे सावित्रीच्या सांगण्यानुसार सासू-सासऱ्यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पूजेला सुरुवात करावी. वटसावित्री व्रताची ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या महिलेच्या जीवनावर किंवा तिच्या जोडीदाराच्या जीवनावर कोणते संकट आले असेल तर ते संकट दूर होते, अशी ही कथेची महती आहे. आणि ही कथा इथे समाप्त होते. ही कथा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.